जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान अशी मक्याची झणझणीत अशी नाश्त्याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी एक बाऊल भरून असे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. शेजवान चटणी, पेरी पेरी मसाला, बटर आणि चीज घेतलेला आहे. तर चला तर आपल्या छान अशी रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे आपली कढई छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे आणि गरम देखील झालेली आहे. तर त्याच्यामध्ये 1 चम्मच असा बटर टाकून घ्यायचा आहे. मी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर बटर छान असं मेल्ट झालेलं आहे आपला. तर आपण त्याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घेऊया. एक बाउल भरून असा फ्रेश असा मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर छान असे मिक्स करायचं आहे आणि फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की हे मिक्स करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये एक मोठा चम्मच असा शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे. आपल्याला फारसं असं साहित्य नाही, कमी साहित्यामध्ये होणारी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर मिक्स तर करून झालेलं आहे आणि किंचित असं पेरी पेरी मसाला देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चेक करूनच मीठ टाकायचं आहे, कारण शेजवान चटणीमध्ये देखील मीठ असतो आणि पेरी पेरी मसाल्यामध्ये देखील मीठ असतो. त्यामुळे टेस्ट करून मीठ टाकून घ्या तुम्ही. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर पाहू शकता आपले मक्याचे दाणे छान असे शिजून गेलेले आहेत. तर एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तर वरून छान असं आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आणि हवा तेवढा चीज तुम्ही वापरू शकता. खूप भन्नाट लागतो खायला आणि चीज थोड्या वेळाने छान असा मेल्ट देखील होऊन जातो. बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरातच 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता मस्त असा गरम करून खाऊ शकता. तर पाहू शकता छान असा आपला चीजी अशी कोरंडी डिश रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तुम्ही मॉर्निंग किंवा इव्हनिंगला हा मेनू नाश्ता म्हणून ठेवू शकता आणि खूप भन्नाट असा लागतो खायला. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.